सिव्हिल प्रोसिजर कोड आहे, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट आहे, कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आहे, ठीक आहे, कॉन्ट्रॅक्ट सेल्स, गुड्स पार्टनरशिप, स्पेसिफिक ऍक्ट, हे सगळे जे कायदे आहेत, ठीक आहे, या सगळ्या कायद्यांवर आपल्याला 75% त्याच्यामध्ये डीजेच्या एक्झामला सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. आणि एक 25%च पोर्शन असा आहे, म्हणजे असं बाकीचा पोर्शन दिसायला एकदम खूप वास्ट आहे, ठीक आहे. स्कोरिंगचा जो पार्ट आहे तो म्हणजे हा तुमचा इकडचा जेएमएफचा पोर्शनचाच तुमचा पार्ट आहे, ठीक आहे. कधीचा जरी पेपर समजा तुम्ही मागचा डीजेचा काढला तर तुम्हाला असं लक्षात येईल की 75% जे प्रश्न विचारलेले आहेत हे सगळे इकडचेच आहेत, ठीक आहे. 75% पेक्षा सुद्धा जास्त असतील पण कमी असणार नाहीत, म्हणजे एवढा पोर्शन आपला तुमचा या 12 कायद्यांवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. म्हणजे हा जो आपला पोर्शन आहे तो आपल्यासाठी एकदम स्कोरिंगचा आपल्यासाठीचा पार्ट आहे. मग बाकी जो पोर्शन आहे हा पोर्शन तुम्हाला सगळ्यांपेक्षा एक थोडंसं एज मिळून देणार आहे, ठीक आहे. एज तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये मिळून देणार आहे, एज तुम्हाला मेन्स मध्ये मिळून देणार आहे, एज तुम्हाला प्रिलिम मध्ये सुद्धा मिळून देणार आहे, ठीक आहे. प्रिलिम असू द्या, मेन्स असू द्या, इंटरव्ह्यू असू द्या, ठीक आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला मागे पण सांगितलं की डीजेचा स्पेसिफिक सगळा पोर्शन कव्हर करून क्लासेस फक्त आपणच घेतो इकडे, ठीक आहे. त्याच्यात पण मेन्सचे क्लासेस कोणी त्याच्यामध्ये डीजेचे स्पेसिफिक असे घेत नाही. ही जी वही आपण सध्याच्याला आता मेंटेन करत आहोत ही वहीच तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मेन्ससाठी सुद्धा तुम्हाला त्यामध्ये वापरायची आहे. म्हणजे प्रिलिम आणि मेन्सचं प्रिपरेशन तुम्ही याच्यामध्ये सोबतच आपण काय करत आहोत डीजेच्या बॅचमध्ये आपण करत आहोत, म्हणजे दोन्ही समजा प्रकारचं प्रिपरेशन आपण याच्यामध्ये करतोय, ठीक आहे. तर हा जो एक्स्ट्रा जो पार्ट आहे हा एक्स्ट्रा पार्ट तुम्हाला बाकी सगळ्यांपेक्षा थोडंसं एक एज मिळून देणार आहे. समजा टॉर्टचा विषय आहे, ठीक आहे. कुठलाच प्रॅक्टिसिंग करणारा ऍडव्होकेट म्हणजे एकदम टॉर्टच्या बाकीच्या गोष्टी असू द्या किंवा फॅमिली लॉ आहे समजा, ज्याचा फॅमिली लॉचा काही संबंध नाही, अशा फॅमिली लॉ सोबत बाकीचे लोक असे कनेक्टेड नसतात, तर आपल्याला या सगळ्या कायद्यांवर आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे आपल्याला जास्त त्यांच्यापेक्षा चांगली जास्त क्लॅरिटी आपल्याला यांच्यावर मिळवायची आहे. म्हणजे पोर्शन मध्ये जर समजा आपण याच्यामध्ये जर बघितलं, म्हणजे मी तुम्हाला पोर्शन शेअर केलेला आहे, नसेल तर आपण ग्रुपमध्ये आपण परत शेअर करतो. मुळात डीजेचा असा स्पेसिफिक असा काही पोर्शन आहेच नाही, ठीक आहे. म्हणजे डीजे साठी असं स्पेसिफिक पोर्शन म्हणजे आपल्याला कुठेतरी दिलेला आहे याच्यामध्ये वगैरे असं आपल्याकडे काही नाहीये, ठीक आहे. म्हणजे प्रत्येक जो कायदा त्याच्यामध्ये आहे जो आपल्याला कुठेतरी कोर्टामध्ये असू शकतो, ह्याच्यात येऊ शकतो, असा प्रत्येक कायदा आपल्याला काय आहे डीजेच्या त्याच्यामध्ये आपल्याला काय केला जातो पोर्शनला आपल्याला म्हणजे पोर्शन म्हणून आपल्याला तो वाचावा लागतो. पण एक तुम्हाला याच्यामध्ये एक म्हणजे एक 30-33 कायदे तुम्हाला त्यामध्ये सापडतील, एक 33 कायदे समजा. हे 33 कायदे जे आहेत याच्यावर म्हणजे 95% 99% प्रश्न विचारले जातात, ठीक आहे. 99% तुम्ही त्याच्यामध्ये म्हणू शकता. एखाद्या टक्क्यामध्ये 2% कधीतरी कुठलं तरी काहीतरी समजा घेऊन असं विचारलं जातं. हे 33 कायदे जवळपास आपल्याला काय करायचे असतात त्याच्यामध्ये प्रिपेअर करायचे असतात, ठीक आहे. आणि हे महत्वाचे सुद्धा त्याच्यामध्ये आहे. तुम्हाला जर समजा इंटरव्ह्यूला जरी समजा तुमचा याच्यामध्ये प्रश्न विचारला तरी सुद्धा आपली त्याच्यामध्ये काय असली पाहिजे आयडिया असली पाहिजे. आता त्याच्यामध्ये जेएमएफसी चे 12 जर तुम्ही सब्जेक्ट जर सोडले समजा, ह्याच्यानंतर आहे प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट, ठीक आहे. याच्यावर सुद्धा असं म्हणजे आता प्रत्येक जो कायदा आहे, ठीक आहे, डीजेच्या पोर्शन मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की बाकीचे जे कायदे आहेत या प्रत्येक कायद्यावर आपली एक आपल्याला प्रॉपर अंडरस्टँडिंग आपल्याला डेव्हलप करायची आहे. समजा प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट आहे, हे अजिबात अपेक्षित नाही की यातला प्रत्येक सेक्शन तुम्हाला माहिती असला पाहिजे, यातला प्रत्येक सेक्शनवर तुमची त्याच्यामध्ये काहीतरी कमांड असली पाहिजे, तुम्ही ते लक्षात आलं पाहिजे, ठीक आहे. नॉट नेसेसरी, ठीक आहे. हे कोणाचंच असू शकत नाही. डीजेचा जो पोर्शन आहे या पोर्शनवर प्रत्येकाला प्रत्येक सेक्शन किंवा सगळं काही एकदम स्पेसिफिक माहिती आहे असा कोणीही व्यक्ती त्याच्यामध्ये असू शकत नाही, ठीक आहे. प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट तुम्हाला जर समजा विचारलं की काय आहे प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट मध्ये, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की कशा पद्धतीने म्हणजे कोणत्या गोष्टी पनिशेबल आहेत, पनिशेबल त्याच्यामध्ये करत असताना मग केस जर समजा सुरू व्हायची असेल तर मग काही सँक्शन वगैरे लागतात का, ठीक आहे. मग हे सँक्शन मध्ये काही सध्याची काही चर्चा आहे का, ह्याच्यावर कुठे काही क्रिटिसिझम केलं जातो का, म्हणजे जनरलाइज तुम्हाला प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट जर समजा तुम्हाला काही प्रश्न विचारला गेला तर प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट म्हणजे कशासाठी बनवला, ह्याच्यामध्ये नेमकं काय तरतुदी आहेत आणि ह्या तरतुदी म्हणजे आपण कशा पद्धतीने वापरतो, त्याच्यामध्ये काय लॅकुनाज आहेत, या कायद्यामध्ये अजून काही बदल होणं तुम्हाला काही गरजेचं वाटतं का, अशा प्रकारची आपली एक प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्टवर आपली एक अंडरस्टँडिंग त्याच्यामध्ये असायला पाहिजे, ठीक आहे. इंडियन इजमेंट ऍक्ट आहे समजा, ह्याच्यामध्ये काही कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत, म्हणजे इजमेंट कशा प्रकारचं कशा पद्धतीने इजमेंट तयार होत असतं तर तुम्हाला ते त्याच्यामध्ये माहिती असलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक काय मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करतो की प्रत्येक जो कायदा आहे या कायद्यामधल्या प्रत्येक सेक्शनवर तुमची कमांड वगैरे असली पाहिजे वगैरे नॉट नेसेसरी. प्रत्येक कायद्यामध्ये एक 5-6 सेक्शन त्याच्यामध्ये असतील समजा, हे 5-6 सेक्शन आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्याला काय करायचे आहेत आपल्याला माहिती करून घ्यायचे आहेत, ठीक आहे. म्हणजे समजा इजमेंट कशा पद्धतीने इजमेंट होतं समजा इजमेंट कायद्यानुसार ते आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे. आता पोस्कोचा कायदा आहे तर पोस्कोच्या कायद्यानुसार स्पेशल जज वगैरे कोण व्यक्ती असतो,
पोस्कोच्या कायद्यानुसार काय काय पनिशमेंट समजा साधारणतः आहेत, हा कायदा बनवण्याची गरज काय काय पडली समजा, ठीक आहे. हा कायदा त्याच्यामध्ये याच्यामध्ये अजून आपल्याला काय काय लागूनच वाटतं, ठीक आहे. पनिशमेंटमध्ये डिसअप्रोब्रेशन वगैरे काय म्हणजे अशा प्रकारच्या काय काय गोष्टी आहेत, ठीक आहे. म्हणजे पोस्को कायदा सुद्धा आपल्याला जो आहे तो म्हणजे स्पेसिफिक, आता पोस्को सारखा कायदा आपल्याला चर्चेमध्ये असतो, आपल्याला बऱ्यापैकी सेक्शन सुद्धा लक्षात राहून जातात. तर याचे सुद्धा म्हणजे जे काही समजा ज्या कायदा जसा पद्धतीचा आहे त्या कायद्यानुसार आपल्याला त्या गोष्टी माहिती असणं अपेक्षित आहे. म्हणजे काही कायदे असे असतात, समजा आता हिंदू मॅरेज ऍक्ट आहे. हिंदू मॅरेज ऍक्ट मधले जे काही स्पेसिफिक म्हणजे काही सेक्शन्स असतात हे नेहमी चर्चेमध्ये असतात, म्हणजे सगळ्यांनाच माहिती असतात, ठीक आहे. म्युच्युअल डिव्होर्सचा हे असू द्या, किंवा हिंदूमध्ये डिव्होर्सचा समजा त्याच्यामध्ये सेक्शन्स असू द्या, ज्युडिशियल सेपरेशनचे काही सेक्शन असू द्या, ठीक आहे. अशा काही गोष्टी ज्या असतात ह्या जनरलाइज गोष्टी असतात, ठीक आहे. जनरलाइज म्हणजे कोर्टात गेले की वकील लोक बोलत बोलत तोंडाने सांगतात की याच्यातलं हे आहे, ऍप्लिकेशन आहे, या सेक्शन नुसार ही प्रोसिडिंग आहे. म्हणजे अशा प्रकारच्या ज्या गोष्टी असतात ज्या जनरल कोर्टामध्ये लोकांच्या बोलण्यामध्ये तोंडावर वगैरे असतात, तर त्या ठिकाणी आपल्याला विथ प्रोव्हिजन नेमकं काय आहे प्रोव्हिजन मध्ये, ठीक आहे, विथ प्रोव्हिजन नंबर म्हणजे सेक्शन नंबर सहित आपल्याला त्या गोष्टी काय असल्या पाहिजेत, माहिती असल्या पाहिजेत, ठीक आहे. फॅमिली लॉ मध्ये सुद्धा एकदम स्पेसिफिक समजा तुम्हाला हिंदू लॉ जो आहे, हिंदू लॉ मध्ये ज्या काही समजा जे कायदे आहेत या कायद्यांचे काही सेक्शन नंबर सहित आपल्याला काय असलं पाहिजे, माहिती असलं पाहिजे, ठीक आहे. मुस्लिम लॉ मध्ये ज्यावेळेस आपण जातो त्याच्यामध्ये, तर हा म्हणजे मोस्टली हा अनकोडिफाईड त्याच्या प्रकारचा लॉ आहे. तर हा अनकोडिफाईड लॉ मध्ये तुम्हाला एक जनरल अंडरस्टँडिंग असली पाहिजे, ठीक आहे, की कशा पद्धतीने डिव्होल्युशन प्रॉपर्टीज होतात, कशा पद्धतीने मॅरेजेस होतात, ठीक आहे. म्हणजे काय त्याच्यामध्ये हे आहे जनरलाइज आपले त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग आपली असली पाहिजे, ठीक आहे. म्हणजे हे कायदे असू द्या, त्याच्यामध्ये ज्युव्हेनाइल जस्टिसचा कायदा असू द्या, ठीक आहे. म्हणजे हे असे काही कायदे असतात, जसं पोस्कोचा कायदा आहे तसंच ज्युव्हेनाइल जस्टिस सुद्धा. म्हणजे लॉजिक त्याच प्रकारचं आहे की काय म्हणजे कशासाठी हा कायदा गरजेचा आहे, ठीक आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा काही कायदे जे असे आहेत जे एपीपीच्या बॅचमध्ये सुद्धा त्याच्यामध्ये असणार आहेत, ठीक आहे. मग त्या पर्टिक्युलर म्हणजे काही मिनिमम कायदे आहेत फक्त, जास्त हा सिव्हिल म्हणजे डिव्हिजनचा जो पोर्शन आहे हा सगळ्यात वास्ट आहे, ठीक आहे. म्हणजे हे फॅमिली लॉ असू द्या, टॉर्ट असू द्या, असलं काही प्रकार एपीपी मध्ये सुद्धा येत नाही. जे स्पेसिफिक समजा कायदे आहेत क्रिमिनल मधले जे ज्याला आपण हे म्हणतो, जे एपीपी मध्ये सुद्धा समजा एक दोन कायदे येऊ शकतात, तर अशा पोर्शनसाठी तुम्हाला मी तिकडेच ऍड करणार आहे त्याच्यामध्ये, तेवढ्या पर्टिक्युलर एक दोन म्हणजे ह्याच्यासाठी फक्त एक दोन कायद्यांसाठी. म्हणजे कुठलाच पोर्शन मी म्हणजे जेवढं आपल्याला समजा इकडे तिकडे ऍडजस्ट करता येईल तशा पद्धतीने आपण ते बघणार आहेत, ठीक आहे. आता तुमची सध्याच्याला जे डीजेचे जे आपले नवीन ऍडमिशन्स आहेत, ठीक आहे, सध्या आपण 9 ते 11 मध्ये सुद्धा आपण महत्वाचे कायदे पाहतोय, ठीक आहे. 9 ते 11 मध्ये जे आपण कायदे पाहतो हे सगळ्यात जास्त महत्वाचे आहेत. म्हणजे एव्हिडन्स ऍक्ट असू द्या, आयपीसी असू द्या, सीआरपीसी असू द्या, हे सगळ्यात जास्त महत्वाचे कायदे आहेत, ठीक आहे. डीजेला म्हणजे सरळ सरळ यांचा प्रेझेन्स, ठीक आहे, या कायद्यांचा प्रेझेन्स प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला सरळ सरळ जाणवतो, ठीक आहे. पोस्को सारखा वगैरे जो कायदा आहे हा कधी कधी तुम्हाला प्रश्नपत्रिकेत जाणवणारच नाही, म्हणजे पोस्कोवर काही विचारले का नाही असं बघायला गेलं तर कधी कधी सापडणारच नाही, म्हणजे नाहीच सापडत कधी कधी. पोस्को कायदा वगैरे विचारले का काहीच नाहीये, बॉम्बे स्टॅम्प ऍक्ट काय विचारले का काहीच नाहीये, असं होऊ शकतं, ठीक आहे, बाकीच्या कायद्यांवर. पण एव्हिडन्स ऍक्ट जो आहे, आयपीसी जो आहे, सीआरपीसी जो आहे, सरळ सरळ 7-8 प्रश्न विचारले जातात. म्हणजे यांचा प्रेझेन्स आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये हा एकदम म्हणजे उठून दिसणारा असतो प्रेझेन्स त्याच्यामध्ये. त्यामुळे आपण जे संध्याकाळचे जे आपण कायदे पाहतोय हे कायद्यांचं तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने रिव्हिजन करणं अपेक्षित आहे, ठीक आहे. जे आपण त्या संध्याकाळच्या कायद्यांमध्ये जे आपण लिहून वगैरे घेत आहोत, जे आपण समजून घेत आहोत, हे तुमच्या तोंडावरच असलं पाहिजे. सकाळची सुद्धा जी आपली बॅच त्याच्यामध्ये आता चालू आहे त्याच्यामध्ये आपण सध्याच्या आपण सीआरपीसी वगैरे समजा आपण पाहतोय, ठीक आहे. डीजेच्या लोकांना मी सकाळच्या ह्याच्या सुद्धा समजा ऍड केलेला आहे. आता सीआरपीसी समजा सध्याच्याला तुमचा तुम्ही तिकडे समजायच्या अगोदर जॉईन जरी केलं नसेल तरी काय हरकत नाही, कारण संध्याकाळच्या 9 ते 11च्या बॅचमध्ये आपण तो रिपीट होणारच आहे, ठीक आहे. म्हणजे सीआरपीसी होईपर्यंत तुम्ही संध्याकाळच्या बॅचमध्ये तसे तुम्ही इकडे आहातच आहात, ठीक आहे. याच्यानंतर जो आहे त्याच्यामध्ये याच्यानंतरचा जो पोर्शन आहे तो फक्त तुम्हाला मॉर्निंग मध्येच आपल्याला कव्हर होणार आहे. म्हणजे सध्या आपण जवळपास 3.5 तास आपण डीजेचं लेक्चर आपण घेत आहेत, ठीक आहे, डीजेच्या बॅच साठी सुद्धा. त्यामुळे मी थोडंसं विचार करतोय की आपण हे सगळे स्पेशल कायदे जे आहेत हे बाकीचे समजा पोस्को आहे, ज्युव्हेनाइल जस्टिस आहे, हे आपण लगेच त्याच्यामध्ये बाकीचे कायदे सुरू करायचे का? म्हणजे आता आपल्याकडे समजा 6 ते 8 किंवा 6 ते 7 जे आहे असं एखादा समजा तास आपण त्याच्यामध्ये डीजेची बॅच आपण ऍडजस्ट करू शकतो. आपण संध्याकाळची बॅच जेएमएफसीच्या सगळ्या बॅचेस आपण आता एका ठिकाणी क्लब केलेल्या आहेत, ठीक आहे. म्हणजे आपण 6 ते 7 मध्ये वगैरे समजा डीजेचं आपण एक एक्स्ट्रा सेशन या बाकीच्या कायद्यांसाठी आपण त्याच्यामध्ये सुरू करू शकतो. पण मुळात परत प्रश्न हाच आहे की हे सगळे कायदे जे आहेत जे महत्वाचे जे आहेत म्हणजे 75% 80% पोर्शन जो आहे परीक्षेचा, या कायद्यामध्ये रोज 3.5 तास बघून तुम्हाला त्याच्यामध्ये अजून एखादा तास समजा घ्यायचं म्हणलं, 4 तास 5 तास समजा तुम्ही त्याच्यामध्ये करायचं म्हणलं, तर तुम्हाला सुद्धा त्याच्यामध्ये हे म्हणजे ग्रॅप्स होणार आहे का सगळ्या गोष्टी,
ठीक आहे. संध्याकाळचा आता IPC सुद्धा म्हणजे भयंकर महत्वाचा आहे डीजे साठी सुद्धा. ठीक आहे. डीजे तो आपण युटिलाइज करणारच. सकाळचं लेक्चर 6 ते 7:30चं तुम्हाला कंपल्सरी आहेच. त्यानंतर संध्याकाळचं जे आहे 9 ते 11चं हे तुम्हाला कंपल्सरी आहेच. ठीक आहे. 6 ते 7 मध्ये आपण एक 2-3 फेब्रुवारी पर्यंत आपण काय करणार आहोत, आपण कॉन्स्टिट्यूशन सुरू करणार आहोत. ठीक आहे. कॉन्स्टिट्यूशन सुद्धा डीजे साठी म्हणजे खूप जास्त महत्वाचं आहे. जे हायकोर्ट जजेस तुम्हाला म्हणजे तुम्हाला जे इंटरव्ह्यूला सुद्धा जे प्रश्न विचारतात, ठीक आहे, कॉन्स्टिट्यूशनवर तुम्हाला जास्त प्रश्न विचारले जातात. कॉन्स्टिट्यूशन सुद्धा आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे. म्हणजे आपण काय करूया, एक 2-3 फेब्रुवारी करणं कंपल्सरी आहे. ठीक आहे. मार्च मध्ये वगैरे तुमची एक्झाम त्याच्यामध्ये असू शकते, मार्चच्या एंड मध्ये वगैरे समजा. ठीक आहे. म्हणजे JMFCचा जो जे मेन 12 जे कायदे आहेत, हे कायदे आपण ह्याच्यामध्ये संपवणार आहेत. म्हणजे या फेब्रुवारीच्या एंड पर्यंतच आपण संपवून टाकणार आहेत. आणि बाकी तुम्हाला पुढचे 15-20 दिवस म्हणलं तर खूप जास्त त्याच्यामध्ये आपल्याला पोर्शन राहतो. आणि हे 6 ते 7 आहे. आणि अजून आपण बाकीचा काही टाइम त्याच्यामध्ये युटिलाइज करणार आहोत. म्हणजे सुट्ट्या वगैरे ज्या असतात, पब्लिक हॉलिडेज वगैरे, हे सगळे आता आपण इथून पुढे आपण वापरणार आहेत. आपण जे आहे आपला त्याच्यामध्ये लॉ ऑफ टॉर्ट जो आहे त्याच्यामध्ये हा आपण त्याच्यामध्ये आपण उद्यापासून आपण 6 ते 7 मध्ये आपण सुरू करूया. आणि लॉ ऑफ टॉर्ट सारखा विषय आपण जे बॅच त्याच्यामध्ये सुरू होण्याच्या अगोदर आपण त्याच्यामध्ये कम्प्लीट करूया. ठीक आहे. म्हणजे बाकीचे हे जे कायदे आहेत हे खूप लहान लहान कायदे आहेत. यांच्यासाठी म्हणजे एक एक सेशन त्याच्यामध्ये सफिशियंट होऊन जातं. ठीक आहे. तर तुम्हाला आता सगळ्यात महत्वाचं, तुम्ही आता काय काय करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. डीजेचं आता आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे. तर तुम्ही त्याच्यामध्ये काय काय करणं अपेक्षित आहे याची मी तुम्हाला त्याच्यामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या सांगणार आहे. तर ते लक्षात घ्या. तुमच्या सर्वांकडे आपण पोर्शन शेअर केलेला आहे की कोणता कोणता पोर्शन आपल्यासाठी डीजेला आपल्याला महत्त्वाचा आहे. जर तो तुमच्याकडे नसेल तर मी आज परत ग्रुपवर तो तसा प्रकारचा मेसेज टाकून देतो तुम्हाला. ठीक आहे. आपल्या क्लासचा जो समजा हे असतो, म्हणजे क्लासचा ऍडव्हर्टाइजमेंटचा जो मेसेज आहे डीजेच्या बॅचचा, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला तो पोर्शन त्याच्यामध्ये दिसून येईल. 6:30 सर्वांनी महत्वाची लक्षात घेतली पाहिजे की आता आपल्याला म्हणजे एक्झाम जर आपल्याला एखादी क्रॅक करायची त्याच्यामध्ये म्हटलं की आपण एकदम विद्यार्थीच आपण त्याच्यामध्ये झालो पाहिजे. मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला जर समजा म्हणत असेल की आपण अजून अर्धा तास आपण एक्स्ट्रा घेणार आहेत, एखादा तास आपण अजून एक्स्ट्रा घेणार आहेत, ह्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये ऍडजस्ट कराव्या लागतील. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला बाकीचं जे काही समजा शेड्यूल आहे ते तुम्हाला जेवढं मॅनेज करता येईल तेवढं तुम्हाला मॅनेज करावं लागेल. तर हे जे कायदे आहेत, समजा आता अडॉप्शन मेंटेनन्स कायदा आहे, एका दिवसामध्ये संपणारा कायदा आहे. हिंदू मायनॉरिटी गार्डियनशिप ऍक्ट आहे, एका दिवसामध्ये संपणारा कायदा आहे. ठीक आहे. सक्सेशन ऍक्ट आहे, हे सुद्धा कायदे त्याच्यामध्ये एका दिवसामध्ये संपणारे अशा त्याच्या प्रकारचे कायदे आहेत. तर हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपण कव्हर करू शकतो. ठीक आहे. तर उद्या आपण त्याच्यामध्ये लॉ ऑफ टॉर्टची सुद्धा आपण त्याच्यामध्ये सुरुवात करू शकतो, जेणेकरून आपला एक मेजर म्हणजे आता लॉ ऑफ टॉर्ट एक आहे आणि फॅमिली लॉ एक आहे त्याच्यामध्ये, म्हणजे जो स्पेसिफिक असे बर्डनिंग सब्जेक्ट त्याच्यामध्ये आहेत. ठीक आहे. आपल्याला ते जेवढं लवकर त्याच्यामध्ये कम्प्लीट होईल त्याच्यामध्ये आपलं बर्डन त्याच्यामध्ये आपल्यावर ते काय होईल, कमी झाल्यासारखं होईल. ठीक आहे. त्यामुळे आपण स्पेसिफिक आपण काय करूया, आपण लॉ ऑफ टॉर्टची आपण उद्याच्या लेक्चरमध्ये आपण सुरुवात करूया. तर त्या अगोदर मी तुम्हाला हे सांगत होतो की तुम्ही सर्वांनी आता काय करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. हे जे सगळे बेर ऍक्ट आहेत, बऱ्यापैकी आता प्रॅक्टिशनर लोकांकडे आपल्याकडे सगळे बेर ऍक्ट असून जातात. ठीक आहे. जर समजा यातले कुठले तुमच्याकडे बेर ऍक्ट नसतील तर तुम्हाला ते त्याच्यामध्ये तुम्ही विकत घेऊ शकता. जर तुम्हाला असं वाटत असेल की हे सगळं आता विकत वगैरे आपण घ्यायला नाही पाहिजे, तर यांच्या काय करून घ्या, पीडीएफ डाउनलोड करून घ्या आणि एकदा काय करून घ्या, फक्त प्रिंट करून घ्या. म्हणजे एक सीआरपी समजा तुम्हाला काही कॉस्ट इफेक्टिव्ह जर तुम्हाला असं काही पाहिजे असेल त्याच्यामध्ये, तर सीआरपीसीच्या एका बेरॅक्टच्या किमतीमध्ये बाकीचे सगळे बेरॅक्ट प्रिंट होऊन जातात. ठीक आहे. तुम्ही असं जरी समजा त्यामध्ये करत असाल तरी सुद्धा तुम्हाला ते करता येईल. अदरवाईज सगळेच कायदे म्हणजे आपल्यासाठी महत्वाचे आहेत प्रॅक्टिसमध्ये. म्हणजे समजा तुम्हाला कुठे कामाला येऊ शकता, तुमचं ऑफिस जर समजा सगळ्या प्रकारच्या मॅटर काही चालवणार असेल तर तुमच्या ऑफिसमध्ये हे सगळे बेरॅक्ट म्हणजे असूनच जातात जवळपास. जर नसतील तर सगळेच्या सगळे तुमच्याकडे तुम्ही काय केले पाहिजे, घेतले पाहिजेत. ठीक आहे. ही एक पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, जे आपण कायदे आपल्या क्लासमध्ये 9 ते 11च्या बॅचमध्ये आपण पाहतोय आणि सकाळच्या बॅचमध्ये जे आपण पाहणार आहोत समजा, ठीक आहे, हे सगळे जे कायदे आहेत हे तुम्ही डोक्यात ठेवलं पाहिजे की आपले 70% 75% प्रश्न आपले या कायद्यांवरच येणार आहेत. म्हणजे सुरुवातीचे जे तुमच्याकडे लिस्ट असणार आहे, म्हणजे आता ह्याच्यामध्ये जे आहे समजा, म्हणजे पहिले जे 12 कायदे आहेत आपले ह्याच्यामध्ये, हे कायदे तुम्हाला जवळपास 75% मार्काला आपल्याला विचारले जातात. म्हणजे हे कायदे आपल्या एकदम जिभेवरच असले पाहिजे, ज्याला आपण म्हणतो की तुम्हाला कुणी जरी समजा ह्याच्यातून उठून विचारलं की काय आहे त्याच्यामध्ये समजा एव्हिडन्स ऍक्ट मध्ये, तर एव्हिडन्स ऍक्ट आपला एकदम तोंडावरच असला पाहिजे.
ठीक आहे, एव्हिडन्स ऍक्ट असू द्या, IPC असू द्या, CRPC असू द्या, सिव्हिल प्रोसिजर कोड असू द्या, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी असू द्या, ठीक आहे, रेंट कंट्रोलचा कायदा असू द्या, हे सगळे जे कायदे आहेत हे आपल्या एकदम म्हणजे खूपच चांगलं आपलं प्रिपेअर त्याच्यामध्ये असलं पाहिजे. ठीक आहे, या ज्या नोट्स आहेत तुम्ही बऱ्याच दिवसापासून समजा आता हे अटेंड करत आहात, याचं चांगलं रोजच्या रोज तुम्ही काय केलं पाहिजे, रिव्हिजन चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया सुद्धा आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचा आहे. ठीक आहे, ज्यांचा त्याच्यामध्ये झालेला नाहीये तो आपण एक 2 किंवा 3 फेब्रुवारीपासून आपण तो सुरू करणार आहे. म्हणजे संध्याकाळी याच पोर्शन मध्ये असेल, म्हणजे हा 6 ते 7चा जो पोर्शन आहे, ठीक आहे, 6 ते 7ची वगैरे जे मी तुम्हाला म्हणतोय, ह्याच्यामध्येच आपण तो कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया सुद्धा आपण त्याच्यामध्ये बघणार आहे. तर हे सगळे जे कायदे आहेत हे आपण एकदम चांगल्या पद्धतीने सारखं सारखं आपल्याला काय करायचं आहे याचं आपण रिव्हिजन करायचं आहे. आता हे तुम्ही क्लास सोबत तुम्ही त्याच्यामध्ये करणार आहात. ह्याच्यामध्ये ऍडिशन मध्ये तुम्हाला काय करायचे, जे बाकीचे जे कायदे मी तुम्हाला सांगतो की तुम्ही विकत घेतले पाहिजेत, या सगळ्या कायद्यांवर तुम्हाला स्वतःच सुद्धा तुम्हाला काय करायचे, म्हणजे जे समजा आपण अभ्यास स्वतःहून प्रिपेअर करू शकतो, हे तुम्हाला त्याच्यामध्ये वाचायला सुरू करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये काही म्हणजे समजा सिव्हिल राईटचा काही कायदा आहे, काही कायदे जे आहेत त्याच्यामध्ये माझे स्वतःचे सुद्धा त्याच्यामध्ये व्हिडिओ अवेलेबल आहेत, हे मी तुम्हाला त्याच्यामध्ये व्हिडिओ पाठवून देतो. ठीक आहे, ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये बघून घ्या. अदरवाईज जे समजा कायदे आहेत म्हणजे ज्याला आपण म्हणतो की म्हणजे सिंपल कायदे त्याच्यामध्ये आहेत, समजा जे आपण स्वतः जरी समजा त्याच्यामध्ये बघितले तर आपल्याला ते बघणं होईल. तर अशा कायद्यांचं एक म्हणजे सगळ्या कायद्यांचं तुम्हाला सुरुवातीला काय करायचं की इंडेक्स वगैरे बघून घ्यायच्यात की कुठल्या कायद्यामध्ये नेमकं काय आहे. समजा प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट आहे तर तुम्ही स्वतःहून बघू शकता. म्हणजे हे सगळं केव्हा करायचे तुम्हाला, जर तुम्ही आपल्या क्लासचे जे सगळे जे 3-3.5 तासाचं जे शिकवणं जे आहे हे सगळं तुम्ही वाचत आहात, हे वाचल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये हे सगळं रिव्हिजन करत आहात, हे सगळं झाल्यानंतर ऍडिशन मध्ये तुम्हाला काय करायचे, बाकीचे जे काही कायदे आहेत त्याच्यामध्ये, ठीक आहे, जे सिंपल कायदे आहेत, समजा समजा हिंदू मॅरेज ऍक्ट आहे, म्हणजे काही मी तुम्हाला काही सिंपल कायद्यांची त्याच्यामध्ये लिस्ट सांगतो. हे कायदे तुम्ही काय करू शकता की असे जे कायदे आहेत तुम्ही घरी सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही बघायला सुरुवात करू शकता. ठीक आहे, किंवा तुम्ही म्हणजे कसं असतं की आपल्या प्रॅक्टिसनुसार आपल्याला काही जवळचे कायदे असतात. आता ही मी जे तुम्हाला लिस्ट पाठवल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की हा कायदा मी याच्या अगोदर बघितलेला आहे, म्हणजे मी प्रॅक्टिसमध्ये याचा माझा संबंध आलेला होता जास्त. ठीक आहे, हा कायदा मी स्वतःहून काय करू शकतो, चांगल्या पद्धतीने मी बघू शकतो. ठीक आहे, अशा प्रकारचे जे कायदे आहेत हे सगळे कायदे तुम्हाला स्वतःहून त्याच्यामध्ये काय करायचे आहेत, म्हणजे जेवढे कायदे तुम्ही क्लासच्या पुढे जाऊन सुद्धा तुम्ही जे काही समजा प्रिपेअर करू शकता, हे तुम्हाला त्याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला प्रिपरेशन त्याच्यामध्ये म्हणजे सुरू करायला तुम्हाला त्याच्यामध्ये सुरू करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे कुठलेही कायदे असू द्या, समजा तो कुणाची फॅमिली लॉ मध्ये प्रॅक्टिस असेल तर तुम्ही फॅमिली लॉचे सगळे कायदे काय करून टाका, वाचून टाका तुम्ही चांगल्या पद्धतीने. आपण क्लासमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बघणारच आहोत, सगळं काही आपण कव्हर करणारच आहोत. ठीक आहे, एक एक कायदा आपण चांगल्या पद्धतीने मी स्वतः तुम्हाला समजावून सांगणार आहे. त्याच्यामध्ये जर समजा काही लिहायचं जे काही महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण लिहून सुद्धा घेणार आहेत. पण तुम्ही सुद्धा प्रोएक्टिव्हली काय करत आहात हे आपल्यासाठी जास्त त्याच्यामध्ये काय आहे महत्वाचं ठरणार आहे. ठीक आहे, म्हणजे स्वतःहून तुम्ही पुढच्या ज्या काही गोष्टी समजा वाचू शकत आहात तर त्या तुम्ही त्याच्यामध्ये वाचणं अपेक्षित आहे. कायद्यांची लिस्ट तुमच्याकडे असणार आहे, सगळेच्या सगळे बेरॅक तुम्ही विकत घेतलेले असणार आहेत. मग त्या कुठल्या कायद्यातलं तुम्ही काय काय समजा वाचू शकत आहात, म्हणजे कधीच विदाऊट पेन हातात न घेता किंवा विदाऊट पेन न घेता किंवा विदाऊट मार्कर न घेता कुठलाही कायदा त्याच्यामध्ये वाचायचा नाही. ठीक आहे, प्रत्येक जर समजा तुम्ही बेरॅक वाचायला बसलेले आहात हातामध्ये एक आपलं मार्कर वगैरे ठेवायचं. हे जे डीजे साठी तुम्ही जे सब्जेक्ट विकत घेत आहात हे म्हणजे कायम मला चांगले एकदम कोरे करके ठेवतो, पुढे प्रॅक्टिसमध्ये वापरतो, असा विचार अजिबात करायचा नाही. ठीक आहे, हे जेवढे तुम्ही त्याच्यामध्ये गिरवागिरी करू शकाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं असेल. प्रत्येक कायदा तुम्ही समजा आज संध्याकाळी समजा तुम्ही ठरवलं की हिंदू मॅरेज ऍक्ट आहे, लहान कायदा आहे, ठीक आहे, मी वाचायला काय म्हणजे मी समजू शकतो कायदा हा स्वतः, तर तुम्ही स्वतःहून काय करा, त्या हिंदू मॅरेज ऍक्टला त्याच्यामध्ये वाचायला सुरुवात करा आणि वाचून त्याच्यामध्ये जे काही गोष्टी तुम्हाला अंडरलाईन समजा कराव्या वाटतं त्या अंडरलाईन करून घ्या. तुम्ही स्वतःच्या नोट्स वगैरे काढणं समजा काही अपेक्षित नाहीये, तुम्ही स्वतःच्या नोट्स जरी समजा नाही काढल्या तरी चालेल. ठीक आहे, तुम्ही काढायचे असतील तर काढू शकता, पण तुम्ही स्वतःचं काढायला लागला तर तुम्ही काय कराल की म्हणजे बाकीच्या गोष्टीमध्ये जास्त वेळ घालाल. ठीक आहे, ज्या गोष्टी वाचणं गरजेचं नाहीये त्या गोष्टी सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये वाचत बसाल. असं होऊ नये म्हणून काय करा की सुरुवातीला फक्त तुम्ही कायदे समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपण क्लासचे ज्यावेळेस आपण प्रिपरेशन आपण सुरू करणार आहोत, ठीक आहे, त्यावेळेस आपण त्या नोट्स आपण क्लासमध्ये काढणारच आहोत. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक डॉक्युमेंटेशन, एक गोष्ट लक्षात घ्या, डीजेच्या सिलेबसमध्ये हा एवढा सगळा सिलेबस जे वाचणारे जे लोक आहेत हे सगळे म्हणजे खूप कमी आहेत, म्हणजे हे एवढं सगळं कोणी वाचत नाही. ठीक आहे, असेच जाणारे लोक परीक्षेला जास्त आहेत. त्याच्यानंतर एवढा सगळा पोर्शन ज्यांनी वाचलेला आहे, पण परीक्षेच्या शेवटी असं दिसतं की हे सगळं बर्डन जर तुम्ही बघितलं, ज्या दिवशी समजा तुम्ही पेपरला जाणार आहात, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी अगोदर अटेम्प्ट दिलेले असतील. ठीक आहे, ज्यांनी काहीच वाचलेलं नाहीये त्यांना काही टेन्शन नसतं, ते असेही म्हणजे चला बघू म्हणून आपण आलेले असतात. पण ज्यांनी खूप काही वाचलेलं आहे ते लोक एवढे जास्त टेन्शन मध्ये असतात.
कुठलंच काही आठवत नाही. सीआरपीसी म्हणजे एकदम म्हणजे त्या दिवशी सकाळी जर समजा विचार केला की सीआरपीसी मध्ये मी काय वाचलंय, काहीच आठवत नाही. आयपीसी मध्ये मी काय वाचलंय, काहीच आठवत नाही. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत होत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी क्लासेसच्या विद्यार्थ्यांसोबत होत नाहीत. का होत नाहीत? कारण सीआरपीसी आपण समजून घेतलेला आहे, त्याच्या आपल्याकडे नोट्स आहेत आणि त्याच्या नोट्स आहेत त्याचा आपण बऱ्याच वेळेस काय केलेलं आहे, रिव्हिजन केलेलं आहे. ठीक आहे, याच्यावर आपण ऑलरेडी एक एमसीक्यूची टेस्ट आपण देऊन बघितलेली आहे. ठीक आहे, मग हे सगळं कधी होणार आहे? जर तुम्ही तुमची वही त्याच्यामध्ये प्रॉपर पद्धतीने तुम्ही मेंटेन ठेवत असाल आणि हे जे सगळे एवढे जे सगळे कायदे आहेत, म्हणजे फॅमिली लॉ पण आहे, टॉर्ट पण आहे, बाकीचे हे पोस्को फिस्को वगैरे असे काही स्पेशल कायदे आहेत हे सुद्धा आहेत आणि जेएमएफसी जे त्याच्या वर जाऊन जेएमएफसी जे काय आहेत हे बाकीचे सगळे कायदे आहेत. म्हणजे हे जर सगळं आपल्याला जर समजा बर्डन वाटू द्यायचं नसेल, म्हणजे परीक्षेच्या टायमामध्ये एकदमच आपल्यावर बर्डन आलं असं आपल्याला होऊ द्यायचं नसेल, तर आपल्याला आपण काय करणं अपेक्षित आहे, याचं नंबर ऑफ वेळेस आपल्या मेमरीतनं हे गेलं पाहिजे. नंबर ऑफ वेळेस आपल्या म्हणजे फ्लो मधनं आपण या फ्लो मधनं आपण गेलो पाहिजे. मग नंबर ऑफ वेळेस म्हणजे काय, की तुम्ही स्वतःहून ते एकदा बघितलं पाहिजे आणि क्लासमध्ये जे आपण डिस्कशन करतो आपण त्याला त्या कायद्याला आपण त्याच्यातले जे काही म्हणजे जे समजा पॉईंट्स आहेत जे आपल्याला कायदा लक्षात ठेवायला मदत करतात किंवा त्या कायद्यावर जी चर्चा चालू असते समजा की या कायद्यामध्ये ही गोष्ट चुकीची आहे, या कायद्यामध्ये या गोष्टीवर म्हणजे खूप जास्त डिबेट झालं, लॉ कमिशनने याच्यावर टीका केली, ह्या अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत या तुम्हाला एक ऍडिशनल त्याच्यामध्ये काय करतात, त्या कायद्यासोबत एक ओळख करून देतात. म्हणजे कसं असतं, समजा तुमचा एखादा समजा समजा कोर्टात तुम्ही कुठल्या तरी समजा तुम्ही डिस्ट्रिक्ट कोर्टात प्रॅक्टिस करता, तुम्हाला बाकी लोक सगळे वकील लोकांची तुम्हाला ओळख नसते, पण कधीतरी समजा असं झालं की एखादा एकदम म्हणजे एखादा 10 वर्ष प्रॅक्टिस जर एखाद्या वकिलात झाली असेल तर तुम्हाला त्याची ओळख नसेल, पण एखादा फ्रेशर समजा आला त्याच्यामध्ये आणि त्या फ्रेशरने समजा कधीतरी कोर्टामध्ये कधीतरी चुकीचं बोललं किंवा कधीतरी ड्रेस कोडमध्ये समजा कधीतरी चूक झाली, त्याच्या ड्रेस कोडमध्ये चूक झाली, कोर्टाने त्याला झापलं एकदम त्याच्यामध्ये, दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये त्याची चर्चा असते आणि एकदा जर त्याची चर्चा झालेली असेल कोर्टामध्ये अशा पद्धतीने, आता ती चर्चा चांगली असू द्या किंवा वाईट असू द्या त्याला कोणीच विसरत नाही. ठीक आहे, त्या पद्धतीने कायद्याच्या बाबतीत आजूबाजूचं जे डिस्कशन आहे किंवा ज्या काही समजा आपले एक्झाम्पल्स असतात काय क्लासमधले किंवा जे डिस्कशन आपण केलेलं असतं, तुमच्यापैकी कोणतरी काहीतरी सांगितलेलं असतं, मी तुम्हाला सर्वांना सांगितलेलं असतं, या अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आपल्याला काय करतात, त्या कायद्याची आपल्याला त्यामध्ये ओळख करून देत असतात. ठीक आहे, म्हणजे कायद्यांच्या सोबत आपण एक जास्त त्याच्यामध्ये आपण फॅमिलीवर आपण त्याच्यामध्ये होत जात असतो, हे आपल्याला करून घ्यायचं आहे. ठीक आहे, म्हणजे ज्या आपल्या परीक्षेपर्यंत आपण जे क्लासेस आपण घेत आहोत ह्याच्यामध्ये ज्या काही आता तुम्ही समजा एव्हिडन्स ऍक्ट आहे, एव्हिडन्स ऍक्ट आपण आता एवढे लेक्चर्स आपण बघितलेले आहेत, त्या लेक्चर्स मध्ये मी तुम्हाला जे काही सांगितलेलं आहे हे तुमच्या चांगल्यापैकी लक्षात असणार. ठीक आहे, त्याच पद्धतीने जे कायदे एकदम साईडला सुद्धा त्याच्यामध्ये असतात, तर या कायद्यांबाबतीत सुद्धा जे काही डिस्कशन आहे हे आपण त्याच्यामध्ये समजून घेणार आहोत आणि या कायद्यांची आपण कशा पद्धतीने चांगली आपण त्याच्यामध्ये ओळख करून घेऊ शकतो, ही ओळख आपल्याला त्याच्यामध्ये झाली पाहिजे. मग तुम्ही स्वतःहून एकदा तुम्ही त्याचा इंडेक्स बघितलेलं होतं, तुम्ही बघितलेलं होतं की पोस्को कायद्यामध्ये अशा प्रकारचं स्पेशल ज्याच्या अपॉइंटमेंट आहेत किंवा हे आहे पनिशमेंट वाढवलेले आहेत, हे तुम्ही स्वतःहून जर समजा एकदा थोडंसं बघितलेलं आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला क्लासमध्ये एकदा इंट्रोडक्शन केलं त्या कायद्याचं की असा कायदा आहे सुरुवातीला, त्याच्यानंतर आपण त्या कायद्याच्या प्रोविजन समजून घेतल्या त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर आपण तो कायदा परत त्याच्यामध्ये लिहून घेतला. म्हणजे 4, 5, 6 वेळेस एखादा कायदा जर समजा आपल्या नजरेखालनं, आपल्या कानावरनं, आपल्या डोळ्यासमोरनं समजा गेलेला असेल, तर अशा पद्धतीनेच जो आहे तो तुम्ही काय करू शकता, तुम्ही त्या कायद्याचा अभ्यास त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने करू शकता. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक जे 30 कायदे आहेत या 30 कायद्यांचा आपण अशा पद्धतीने काय करणार आहोत, स्ट्रॅटेजीने आपण ते बघणार आहोत. म्हणजे 33 कायदे समजा 1-2 एक्स्ट्रा त्याच्यामध्ये इकडे तिकडे समजा येत असतात, तर हे सगळं सुद्धा आपण त्याच्यामध्ये करणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर यांच्यावर ज्या टेस्ट आहेत त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपर रिव्हिजन करून त्याच्यामध्ये टेस्ट देणं सुद्धा अपेक्षित आहे. तर या टेस्ट सुद्धा आपण त्याच्यामध्ये प्रिपेअर करणार आहेत. खास करून जेएमएफसीचे जे 12 सब्जेक्ट आहेत, म्हणजे तुम्हाला सांगितले की म्हणजे 75% जे एमसीक्यूज आहेत जवळपास तुमचे या 12 कायद्यांवर विचारले जातात. ठीक आहे, हे बाकीचे समजा पोस्कोचा जो कायदा आहे याच्यावर काय आपण 100 एमसीक्यूची वगैरे टेस्ट आपण घेणार नाही, म्हणजे बाकी कायद्यांसोबत क्लब करून आपण त्याच्यामध्ये एमसीक्यू वगैरे आपण त्याच्यामध्ये घेणार आहे अशा कायद्यांचे. ठीक आहे, पण हे जे 12 कायदे आहेत बाकीचे, म्हणजे प्रत्येकावर आपण त्याच्यामध्ये खूप मोठ्या टेस्ट आपण त्याच्यामध्ये घेत असतो. तुमच्या इकडच्या बॅचमध्येच तुमच्या टेस्ट होणार आहे, तर या टेस्ट सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने रिव्हिजन करून अपेअर व्हा. आता एव्हिडन्स ऍक्ट आपण इकडे समजा पाहतोय संध्याकाळच्या बॅचला, रोजच्या रोज रिव्हिजन तुम्ही सुद्धा सर्वांनी करा. म्हणजे तुम्ही किती जरी प्रॅक्टिसमध्ये बिझी असाल, साधारणतः डीजेच्या लोकांचं असं असतं की म्हणजे ते त्यांचा एक म्हणजे साईड बाय प्लॅन मुळे ते डीजेचे वगैरे प्रिपरेशन वगैरे करत असतात आणि बाकीचं प्रॅक्टिस चांगलं स्टेट असतं, त्यांना काही टेन्शन वगैरे वाटत नाही. ठीक आहे, म्हणजे करिअरचं टेन्शन, जेएमएफसी जसं लोक करिअरचं टेन्शन घेऊन करतात तसं डीजे वाल्यांच्या लोकांचं साधारणतः नसतं. ठीक आहे, पण तसं करू नका. ठीक आहे, म्हणजे शेवटी कसं असतं की एखादा व्यक्ती जो एखाद्या गोष्टीसाठी जास्त एफर्ट्स घेत आहे त्याला काहीतरी स्पेशल एज भेटूनच जातं ना. ठीक आहे, म्हणजे जो व्यक्ती शेवटी
जास्त एफर्ट्स घेणार आहे त्याला 2 मार्क जास्तच पडणार आहेत. आणि आता आपल्या जागा त्याच्यामध्ये अशा कमी असतात. जागा कमी असलं की 1-2 मार्क त्याच्यामध्ये खूप जास्त मॅटर करतात. ठीक आहे, मुळात जागा कमी म्हणजे एक असा एक त्याच्यामध्ये लोकांच्या मनामध्ये एक भीती असते की डीजेला जागा कमी असतात, डीजेला जागा कमी असतात. अरे फॉर्म पण कमी असतात ना मग. ठीक आहे, जेएमएफसीला समजा 10,000चा फॉर्म तुम्ही म्हटले तर समजा 70, 74, 64 जागा समजा. ठीक आहे, 10,000, 7,000, 8,000 फॉर्म जर तुम्ही म्हटलं तर डीजेला 1,001 फॉर्म धरा ना तुम्ही फक्त. ठीक आहे, 8-9 जागा त्याच्यामध्ये धरा, 1,001 तुम्ही त्याच्यामध्ये फॉर्म त्याच्यामध्ये धरा. जर 1,001च फॉर्म असतील तर डीजेलाच त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर काय असेल, संधी तुमच्याकडे जास्त आहे. आणि उलट तुम्ही डीजेच्याच एक्झाम मध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रिपरेशन करणारा जो क्राऊड आहे हा अजिबात कॉम्पिटेटिव्ह नाहीये. म्हणजे तुम्ही सगळे आता एवढे जे चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रिपेअर करणार आहात, हे 30-33 कायदे तुम्हाला जेवढे चांगल्या पद्धतीने माहिती असणार आहेत. ठीक आहे, ज्याने क्लासेस केलेलं नाही त्याला याची काहीच आयडिया नसणार आहे. ठीक आहे, म्हणजे एखाद्या व्यक्ती स्वतःहून किती जरी समजा रोजच्या रोज वाचायचं म्हटलं तर रोजच्या रोज क्लासेसमध्ये आपण जसं संध्याकाळी 9 वाजता तुम्ही बसणारच आहात, एव्हिडन्स ऍक्ट आपण जो बघणार होतो आपण बघणारच आहोत, हे प्रत्येकच्या प्रत्येक कायदा तुमच्या डिस्कशन मधनं कानावरनं जाणारच आहे. अशा प्रकारचा कायदा बाकी लोकांच्या कानावरनं जाणारच नाही. ठीक आहे, सिव्हिल प्रॅक्टिसवाला क्रिमिनलचं तोंडच बघत नाही. क्रिमिनल प्रॅक्टिसवाला सिव्हिलचं तोंडच बघत नाही. ज्याला फॅमिली लॉ, ज्याचा फॅमिली लॉचा काही संबंध नाही आहे, तो फॅमिली लॉकडे फुरकत सुद्धा नाही. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीनेच त्याच्यामध्ये काय होत असतं, कुणाचंही डीजे प्रिपरेशन वाल्यांचं म्हणजे त्यांची गत अशा प्रकारचीच आहे. मग आपल्यासाठी किती मोठी संधी आहे जर आपण सगळेच्या सगळे कायदे आपण चांगल्या पद्धतीने समजून घेतोय. ठीक आहे, फक्त गरज काय आहे की तेवढं डेडिकेशन आपण दिलं पाहिजे. ठीक आहे, तेवढं म्हणजे एफर्ट्स जे आपण त्याच्यामध्ये समजा करणं गरजेचं आहे, ते एफर्ट्स आपले त्याच्यामध्ये असले पाहिजेत. एफर्ट्स म्हणजे मी तुम्हाला काय काय सांगितलं की आपले जे क्लासची जी वही आहे ती वही प्रॉपर मेंटेन ठेवा. रोज तुम्हाला समजा कोर्टामध्ये थोडासा 1-1.5 तास सकाळी समजा भेटत असेल, समजा दुपारी कोर्टामध्ये 2-3 तास वेळ भेटत असेल, 2-3 तास ती वही आपली काढून वाचत बसा. ठीक आहे, म्हणजे एकदम विद्यार्थी झाल्यास काही लोकांचं कसं असतं की म्हणजे कोर्टात प्रॅक्टिसमध्ये बाकी क्लायंट समोर बसलो, इकडे बसलो, तिकडे बसलो, ऑफिसमध्ये बसलोय, वही काढून कशी काय वाचू. ठीक आहे, याच्यामध्येच आपण मागे पडून जातो. ठीक आहे, म्हणजे जिथे वेळ भेटेल तिथे काय करा, रिव्हिजन करा. आता तुमची परीक्षा समजा मार्चमध्ये एंडमध्ये असणार आहे किंवा एप्रिलमध्ये असणार आहे. ठीक आहे, किंवा थोडंसं पुढे इकडे तिकडे समजा होऊन जाईल परीक्षा. जर आपली परीक्षा अशी समजा ह्याच्यामध्ये असणार आहे तर हे इथून पुढचा जो 1-1.5 महिन्याचा वेळ आहे आपण फुल फ्लो ह्याच्यामध्ये असलो पाहिजे. आपल्या डोक्यामध्ये एव्हिडन्स ऍक्ट असं फिरला पाहिजे, आपल्या डोक्यामध्ये आयपीसी सारखा फिरला पाहिजे. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत या आपल्या थोड्याशा साईडला राहिल्या पाहिजे. ठीक आहे, शेवटी कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही आता आहात. ठीक आहे, तुम्हाला कॉम्पिटिशन मध्ये हे करायचं म्हणजे तुम्हाला रेग्युलर केसचं आपलं जसं प्लेन फाईल केल्यासारखं नाहीये की रेग्युलर आपलं रेग्युलरचं काम करतोय आणि मग दुसऱ्यापेक्षा कोणाला म्हणजे पुढला एकच व्यक्ती आहे. ठीक आहे, त्याच्यासोबत हरेल किंवा जिंकेल समजा केस, अशा प्रकारचं नाहीये. ठीक आहे, म्हणजे तुम्ही एकदम आता कॉम्पिटिशन मध्ये आहात. मग कॉम्पिटिशन मध्ये असाल तर कॉम्पिटिशन मध्ये मी किती बेटर परफॉर्म करतोय. ठीक आहे, ह्याच्यावर माझं काय असणार आहे, इव्हॅल्युएशन डिपेंड असणार आहे. ठीक आहे, माझं इव्हॅल्युएशन मध्ये मी कमी पडणार का जास्त पडणार, हे सगळं कशावर आहे, तुम्ही किती कॉम्पिटिशन मध्ये आहात. ठीक आहे, साधारणतः असं होतं म्हणजे डीजेचं कसं असतं की कॅन्डिडेटला सुद्धा मेमरीचे सुद्धा लिमिटेशन्स असतात. म्हणजे आता वय असं असतं की आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात राहत नाहीत किंवा आपण स्वतःहून त्याच्यामध्ये केलं राहत नाही. पण साहजिकच आहे आपल्याला एक प्लस पॉईंट असा असतो की आपण जे डिस्कस केलेलं असतं, जे आपण समजा मी क्लासमध्ये जे तुम्हाला उदाहरणं सांगत असतो की एखाद्या कायद्यावर डिस्कशन सांगत असतो, हे मात्र तुमच्या लक्षात राहून जाईल. शेवटी प्रिलिमला एमसीक्यू बघून तरी लक्षात येतं, म्हणजे खालचे उत्तर खालचे आन्सर बघून तरी लक्षात येतं की हा सरांनी असं काहीतरी सांगितलं होतं आणि हेच उत्तर हेच असणार आहे. ठीक आहे, हे तर असू शकत नाही कारण हे तर सरांनी सांगितलं होतं की हे इकडचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला त्या गोष्टी कॅप्चर होत जातील. पण तुम्ही स्वतःहून त्याच्यामध्ये जेवढं काही समजा आपण त्याच्यामध्ये करू शकतो. ठीक आहे, क्लासच्या वहीमध्ये जी गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे, जी गोष्ट तुम्ही लिहून घेतलेली आहे, ही जर गोष्ट परीक्षेमध्ये आली तर ही गोष्ट चुकलीच नाही पाहिजे. ठीक आहे, म्हणजे एक गोष्ट कधी पण लक्षात घ्यायची की आपण एकतर आता तुम्ही डीजेचं प्रिपरेशन करताय म्हणजे तुम्ही काय करताय, तुमचं बाकीचं जे समजा प्रोफेशनल लाईफ आहे याला थोडंसं अफेक्ट करूनच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करताय. ठीक आहे, प्रोफेशनल लाईफला मी काहीच अफेक्ट होऊ देणार नाही. मी आपलं सकाळपासून संध्याकाळच्या 8-9 वाजेपर्यंत अजूनही मी ऑफिसमध्ये बसतोच आणि सगळं करतोच म्हणलं तर थोडंसं कठीण आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही हे प्रोफेशनल लाईफला आपण काही कायमच आपण या वर्षी पण अफेक्ट होऊ दिलं, पुढच्या वर्षी पण अफेक्ट होऊ दिलं, हे जास्त दिवस घोंगडे भिजत ठेवायचंच नाही. ठीक आहे, आता एक ठरवायचं की मला हा जो अटेम्प्ट आहे ह्या अटेम्प्ट मध्ये मी मागे राहिलोच नाही पाहिजे. ठीक आहे, म्हणजे आता मी कसं पण प्रोफेशनल लाईफला थोडंसं अफेक्ट होतच आहे. ठीक आहे, मी थोडंसं तिकडे वेळ कमी देतोच. ठीक आहे, समजा काही ज्युनियर असतील आपल्याकडे तर त्या ज्युनियर लोकांवर मी थोडंसं बर्डन टाकतोयच. ठीक आहे, आता तुमचे ज्युनियर सुद्धा जेएमएफसीच्या प्रिपरेशन मध्ये असतील किंवा कुणाचं एपीपीचं प्रिपरेशन असेल, त्यांचं सुद्धा त्याच्यामध्ये काही कामं असतील, ते सुद्धा तुम्हाला म्हणत असतील की थोडंसं सुट्ट्या द्या, थोडंसं त्याच्यामध्ये हे करा, थोडंसं रिलॅक्सेशन द्या,
त्यांचं सुद्धा त्याच्यामध्ये तेच चालू असेल. पण जर समजा अशा काही समजा आपल्याकडे ज्युनियर्स असतील जे त्याच्यामध्ये तुमचं काही वर्कलोड हँडल करू शकतात, तर थोडं थोडं आपल्याला काय करायचं आहे, वर्कलोड थोडासा साईडलाईन करायचा आहे आणि आपल्या डोक्यामध्ये जे आहे बाकीचं टेन्शन येता कामा नये. ठीक आहे, बाकीचं प्रोफेशनल लाईफचं टेन्शन आपल्या डोक्यामध्ये येत असेल किंवा फॅमिली लाईफचं टेन्शन आपल्या डोक्यामध्ये येत असेल, तर आपल्याला थोडंसं काय होतं, कठीण होऊन जातं. म्हणजे इथून पुढचा जो 1-1.5 महिन्याचा पोर्शन आहे, थोडक्यात काय, तर आपण या फ्लो मध्येच राहिलो पाहिजे. एव्हिडन्स ऍक्ट मध्ये काय आहे, कुठे आहे, ओरल एव्हिडन्स काय, डॉक्युमेंट एव्हिडन्स म्हणजे काय, सारखं सारखं ते डोक्यामधनं गेलं पाहिजे. ठीक आहे, रिव्हिजन सारखं सारखं डोक्यामधनं गेलं पाहिजे. आयपीसी, सीआरपीसी, सिव्हिल प्रोसिजर कोड सारखं सारखं डोक्यामध्ये आपल्या फिरत राहिलं पाहिजे. जर तुम्ही पुढचे 2-3 महिने समजा हे सगळं तुमच्या फ्लो मध्ये सारखं फिरत असेल, तर तुमचा रिझल्ट कोणीच थांबवू शकत नाही. ठीक आहे, असं कॉम्पिटिशन वगैरे म्हणजे मी तुम्हाला म्हणतोय कॉम्पिटिशन आहे, पण कॉम्पिटिशन मध्ये तुमच्या सोबत जे लोक असणार आहेत, ठीक आहे, म्हणजे हे सगळे प्रोफेशनल लाईफ बॅलन्स करून 40-45 वयामध्ये जे काही समजा फॅमिलीचे जे काही अडचणी असतात किंवा जे काही समजा गोष्टी असतात, जे आपलं लाईफ सेटल झालेलं असतं, की आजूबाजूच्या लोकांसोबत चहा पितच असतो आपण, दुसऱ्यासोबत बसून समजा काही थोडंसं जोक वगैरे करतच असतो, थोडंसं संध्याकाळी कोर्टाच्या बाहेर मित्रांसोबत चहा पिणे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी सगळेच करत असतात. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी करणारच आहेत सगळे लोक, तुमचे जे सोबतचे जे कॉम्पिटिटर्स आहेत हे सगळ्या गोष्टी करणारच आहेत. तुम्ही थोडंसं स्वतःला काय करा, 2-3 महिने स्वतःला साईडलाईन करण्याचा प्रयत्न करा. 2-3 महिने मी किती वेळ बाजूला काढू शकतो या सगळ्या गोष्टी म्हणजे अभ्यासासाठी, याचा तुम्ही विचार करा. कुणीतरी चहाला ऑफर करत असेल की लगेच तुम्ही आपण त्याच्यामध्ये म्हणजे किंवा तुम्ही स्वतःहून सुद्धा कुणाला चहाला ऑफर करू नका. ठीक आहे, तुम्ही स्वतःहून सुद्धा त्याच्यामध्ये कुणाला चहाला ऑफर करायचं नाही आणि कुणी ऑफर केलं तर आपण त्याच्यामध्ये जायचं नाही. डीजे लेवलच्या प्रॅक्टिशनरचं कसं आहे, स्वतःहून ऑफर करतात, चला थोडंसं चहा वगैरे घेऊ, म्हणजे बाकीचे रिलेशन वगैरे जे मेंटेन ठेवणं ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. पण जेवढं तुम्हाला त्याच्यामध्ये 1-2 मिनिट जे आहे, समजा तुम्ही समजा दुपारी तुम्हाला एखादा तास भेटत असेल, तुम्ही त्या एखाद्या तासामध्ये एव्हिडन्स ऍक्ट समजा तुम्ही परत जे आपण जे क्लासमध्ये बघितलंय तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये रिव्हिजन जर समजा केलं, तर ते तुमच्या जास्त फायद्याचं असणार आहे. ठीक आहे, कुठेतरी आपण बाहेर समजा गप्पा मारत बसलो तर अर्धा तास, पाऊण तास असाच निघून जातो. पण अर्ध्या तासामध्ये सीआरपीसी सारखा विषय सुद्धा रिव्हिजन करणं होतं. जर आपण तो क्लासमध्ये समजून घेतलेला आहे आणि जर समजा तो आपल्या क्लासमध्ये तुमच्या वहीमध्ये तुमच्या नोटबुकमध्ये आहे व्यवस्थित, आपली वही नोटबुक जी आहे ती कायम आपल्या सोबत ठेवा. कुठे ट्रॅव्हलिंग करत असाल तर वही सोबत ठेवा. ठीक आहे, ड्रायव्हर वगैरे दुसरा एखाद्या व्यक्ती सोबत तुम्ही ठेवून हे करू शकता किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट वगैरे आपण ट्रॅव्हल्स वगैरे आपण युज करतो, तर अशा वेळेस तुम्ही त्याच्यामध्ये सोबत ठेवू शकता. ठीक आहे, जे काही म्हणजे समजा तुम्ही त्याच्यामध्ये गोष्टी समजा त्याच्यामध्ये म्हणजे करणं अपेक्षित आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. ठीक आहे, थोडक्यात मी तुम्हाला काय सांगतोय की पुढचे 2-3 महिने तुम्हाला फक्त डोक्यामध्ये आपल्या हे सगळा सिलेबसच फिरला पाहिजे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय आहे, या कायद्यामध्ये काय आहे, त्या कायद्यामध्ये काय आहे, इकडे काय आहे, आणि आपला जो ग्रुप आहे याच्यामध्ये, ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुप जो तुम्ही त्याच्यामध्ये बनवलेला आहे, या ग्रुपचा सुद्धा तुम्ही काय करू शकता, एक चांगल्या डिस्कशनसाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता. ठीक आहे, म्हणजे तुमचा समजा फॉर्म भरण्यासाठी तुमच्या ज्या काही तक्रारी आहेत, तर तुम्ही ग्रुपमध्ये एखाद्या दुसऱ्या लोकांना विचारू शकता की ज्या काही तक्रारी त्याच्यामध्ये फॉर्म भरण्यासाठी आहेत, म्हणजे फॉर्म भरण्यासाठी कुठलं डॉक्युमेंट काय लागतं, आणि बाकीचे लोक त्याला त्याच्यामध्ये काय करू शकतात, मदत करू शकतात. ठीक आहे, म्हणजे तुम्ही तुमचं जे ग्रुपने जे तुम्ही प्रिपरेशन करणार आहात, प्रत्येक गोष्टीचं उत्तर तुम्हाला त्याच्यामध्ये ग्रुपवर तुम्हाला त्याच्यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे, ज्या काही गोष्टी तुम्ही मला त्याच्यामध्ये विचारू शकता, तुम्ही मला सुद्धा त्याच्यामध्ये विचारू शकता. ठीक आहे, पण ज्या काही समजा चर्चा त्याच्यामध्ये आपली त्याच्यामध्ये आहे, ही तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. ग्रुपमधल्या एखाद्या 1-2 व्यक्तीसोबत तुम्ही एक चांगले कॉन्टॅक्ट मेंटेन ठेवू शकता. तुम्ही त्यांच्यासोबत चर्चा करू शकता की हे जे शिकवलेलं आहे याच्यावर म्हणजे आपल्याला याच्यामध्ये अजून काय करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, ह्याच्यावर समजा आपल्याला अजून काय नोट्स समजा वाचणं अपेक्षित आहे किंवा अजून समजा बेरॅटमध्ये काय गोष्टी करणं अपेक्षित आहे. म्हणजे अशा प्रकारचं एक तुम्ही त्याच्यामध्ये काय करू शकता, एक कोऑपरेशन तुमच्या सर्वांमध्ये तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे, आपण तुम्हाला सर्वांना जे समजा ह्याच्यामध्ये वेगळं केलेलं आहे आता ग्रुपमध्ये, डीजेचा जो आपण स्पेशल ग्रुप बनवलेला आहे, या ग्रुपवर तुम्हाला जी काही मदत लागेल बाकी कॅन्डिडेट्स कडनं, ठीक आहे, ती मदत तुम्ही त्याच्यामध्ये घ्या. एकूण एकाला बाकीच्या लोकांनी मदत करा. ठीक आहे, ज्या काही तुमच्या अडचणी तुमच्याकडनं सॉल्व्ह होणार नाहीत, तर मी त्याच्यासाठी आहेच त्याच्यामध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी. ठीक आहे, तर हे सुद्धा त्याच्यामध्ये आहे. तर सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये आज मी तुम्हाला काही बऱ्याच महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर फुल फ्लेज प्रिपरेशनला लागून जा. ठीक आहे, फुल फ्लेज प्रिपरेशनला लागून जा. जे आपण आतापर्यंत क्लासमध्ये इकडे तिकडे आपण म्हणजे बॅचेसमध्ये आपण जे बघितलेले विषय आहेत, हे सगळेच्या सगळे विषय चांगल्या पद्धतीने रोजच्या रोज रिवाइज करा. बेरॅटची जी लिस्ट आता मी तुम्हाला ग्रुपवर पाठवणार आहे, ही सगळी लिस्ट त्याच्यामध्ये विकत घेऊन घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रत्येक बेरॅटमध्ये नेमकं काय आहे, तुमच्या ओळखीचे जे बेरॅक्ट आहेत ते तुम्ही स्वतःहून वाचायला सुरू करा. तुमच्या जे ओळखीचे नाहीत तर ते मी तुम्हाला ओळखीचे करून देण्यासाठी मी आहेच. ठीक आहे, मी तुम्हाला त्या सर्वांना तुमच्या ओळखीचं करून देणार आहे आणि एवढं ओळखीचं करून देणार आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये जर कोणी विचारलं, समजा त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूला जर कोणी विचारलं
या कायद्यामध्ये काय वाटतं तुम्हाला, याच्यामध्ये तुम्ही काय सांगू शकता? तर तुम्ही त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने त्या कायद्याबद्दल बोलू शकाल. तुम्ही चांगल्या पद्धतीने त्या कायद्याबद्दल समजा तुम्हाला काही मेन्सला प्रश्न जरी आला तर तुम्ही चांगल्या पद्धतीने त्या कायद्यांवर बऱ्याच प्रोव्हिजन्स तुम्ही जे रिलेव्हंट प्रोव्हिजन्स आहेत त्या तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकाल. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही क्लासेस केलेले जे लोक असणार आहेत तुम्ही सरळ सरळ बाकीच्या लोकांपेक्षा वेगळे होऊन जाता. ठीक आहे, तुम्हाला तो कायद्यामध्ये प्रॉपर गोष्टी माहिती असतील. ठीक आहे, एखाद्या व्यक्ती जर समजा मनाने काहीतरी आपलं म्हणजे पोस्को कायद्यावर लिहित असेल तर तो आपलं त्याच्यामध्ये बंडल मारून येईल. ठीक आहे, पण तुमचं जे त्याच्यामध्ये उत्तर असणार आहे हे प्रॉपर प्रोव्हिजनला धरूनच उत्तर असणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला तेच कमवायचं आहे. ठीक आहे, ह्या 2-3 महिन्यामध्ये जे आपल्याला कमवायचं आहे तर की आपण प्रॉपर त्याच्यामध्ये एखाद्या कायद्यावर आपल्याला काय असले पाहिजे, अंडरस्टँडिंग असले पाहिजे, हे आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचे 2-3 महिन्यामध्ये आपल्याला स्वतःला त्या लेवलला आपल्याला घेऊन जायचंय. एक गोष्ट लक्षात घ्यायची की म्हणजे काही त्याच्यामध्ये होईल. ठीक आहे, म्हणजे काही त्याच्यामध्ये समजा एक्झामच्या ह्याच्यामध्ये काही जरी त्याच्यामध्ये झालं, एक एक जे लेक्चर मी तुमच्यासाठी याच्यामध्ये आपण जे काय एका एका लेक्चरमध्ये जो आपण कायदा बघणार आहे हा कायदा तुम्हाला तुमच्या आयुष्यभर तुम्हाला त्याच्यामध्ये जे तुमचं प्रॅक्टिस आहे. ठीक आहे, म्हणजे प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला सगळीकडे खूप जास्त महत्वाचा हा कायदा होणार आहे. ठीक आहे, बऱ्याच वेळेस असं असतं की आपली क्रिमिनल प्रॅक्टिस असते, कोणतरी सिव्हिल जागेतील आपल्याला प्रश्न विचारतात. ठीक आहे, म्हणजे एक आपलं त्याच्यामध्ये एक हे दाखवण्यासाठी त्या प्रश्नाचं एक व्हॅलिड उत्तर आपल्याला माहिती असणं आपल्यासाठी खूप महत्वाचं असतं. ठीक आहे, त्यामुळे हा जो कोर्स आहे डीजेचा, ठीक आहे, या कोर्सकडे तुम्ही म्हणजे साहजिकच आहे की आता एक्झामचं प्रिपरेशन म्हणलं की आपण कॉम्पिटिशन म्हणलं की आपण आपल्याला फक्त ते क्रॅक करायचे या हिशोबानेच आपण ते बघत असतो. पण याच्या पलीकडे जाऊन सुद्धा एक लॉच्या नॉलेजवर एक आपलं होल्ड त्याच्यामध्ये असण्यासाठी जे आपलं गरजेचं आहे, याच्यासाठी या दृष्टीने सुद्धा तुम्हाला हा कोर्स तुमच्यासाठी खूप जास्त महत्वाचा आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही आयुष्यभर त्याच्यामध्ये म्हणाल की म्हणजे खूप महत्वाच्या गोष्टी सरांनी त्याच्यामध्ये शिकवलेल्या आहेत. ठीक आहे, म्हणजे तुम्ही असं त्याच्यामध्ये आयुष्यभर तुम्ही त्याच्यामध्ये म्हणाल. या दृष्टीने आपण हा कोर्स तुमच्यासाठी महत्वाचा आहे. म्हणजे फॅमिली लॉ आहे किंवा सगळं आहे. तुमच्या कॉलेजच्या लाईफमध्ये तुम्हाला जे काही समजा शिकवलं गेलेलं आहे, तुम्ही समजा विसरून गेलेले असाल. पण मी जे त्याच्यामध्ये तुम्हाला क्लासमध्ये शिकवणार आहे, यातली कुठली गोष्ट तुम्ही त्याच्यामध्ये विसरून जाणार नाही. तुम्हाला एक म्हणजे किती जरी समजा तुम्ही त्याचं रिव्हिजन जरी समजा तुम्ही त्याच्यामध्ये केलं नाही, तुम्हाला त्याची अंधारात आयडिया असेल, पण तुम्ही एकदम प्रॉपरच त्याच्यामध्ये तुम्ही कधी चुकीचा सल्ला देणार नाही. ठीक आहे, म्हणजे तुम्ही एखादा कायदा आपल्याकडनं शिकलेला आहे, त्या कायद्यांवर जर तुम्हाला कोणी काहीतरी विचारलं, त्याच्यावर तुम्ही चुकीचा सल्ला तुमच्याकडनं कधीही जाणार नाही. म्हणजे तुमची त्याच्यावर एक प्रॉपर अंडरस्टँडिंग त्याच्यामध्ये असेलच. फक्त तुम्ही जे काही करणं गरजेचं आहे, की कायद्याचा जो आपला जो म्हणजे आपला क्लासचा जो वेळ आहे, या वेळेमध्ये तुम्ही मॅनेज करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे बाकीच्या तक्रारी ज्या असतात, म्हणजे बऱ्याच प्रॅक्टिशनर लोकांच्या मला माहिती आहे तुमचं शेड्यूल बिझी असतं. ठीक आहे, पण तुमचं शेड्यूल जरी बिझी असलं, तरी सुद्धा तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलच्या तक्रारी तुम्ही त्याच्यामध्ये अव्हॉइड केल्या पाहिजेत. जेवढं काही समजा मी आता ह्याच्यामध्ये काहीतरी करायचं म्हणतो तर म्हणजे साहजिकच आहे आपण संध्याकाळी 6च्या अगोदर म्हणजे सकाळी 7:30च्या नंतर आणि संध्याकाळी 6च्या अगोदर कुठलंच आपलं लेक्चर कधीच असणार नाही एक्सेप्ट पब्लिक हॉलिडेज. ठीक आहे, पब्लिक हॉलिडेज सोडला तर कुठलंच लेक्चर मी सकाळी 7:30च्या नंतर आणि संध्याकाळी 6च्या अगोदर घेणार नाही. ठीक आहे, पब्लिक हॉलिडेज सोडला तर. पण बाकीचा जो वेळ आहे 6च्या नंतरचा जो वेळ आहे याच्यामध्ये तुम्ही तक्रार करायची नाही, किंवा सकाळी 7:30चा जो वेळ आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तक्रारी करायची नाही. ठीक आहे, आपण सगळेच बिझी आहोत, याची मलाही कल्पना आहे, पण तरी सुद्धा आपण सर्व काहीतरी एका मिशनवर आहोत. आपल्याला काहीतरी कंप्लीट करायचं आहे, आपल्याला काहीतरी म्हणजे करून दाखवायचं आहे. मग हे करून जर दाखवायचं असेल आणि आपल्याला हे जे करून दाखवायचे ह्याच्यामध्ये फक्त आपणच आहेत, म्हणजे आपल्याला फक्त डोंगर चढून दाखवायचा, आज चढतो, उद्या थोडा चढतो, परवा दिवशी थोडा चढतो, असं नाहीये. ठीक आहे, आपल्याला डोंगर चढायचा आहे आणि बाकीचे लोक सुद्धा आपल्यासोबत चढायला लागलेले आहेत आणि आपण सगळ्यात अगोदर जो व्यक्ती तिथे जाणार आहे तो जिंकणार आहे. मग अशा वेळेस आपण किती जास्त एक्स्ट्रा एफर्ट्स घेतो बाकीच्या सर्वांपेक्षा. ठीक आहे, बाकी महाराष्ट्रापेक्षा मी कसा काय पुढे आहे हे आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचं असणार आहे. मग त्याच्यामुळे बाकीचे लोक प्रोफेशनल लाईफ जगतायत, बाकीचे लोक फॅमिली लाईफ म्हणून एन्जॉय करतायत, बाकीचे लोक ज्या सगळ्या गोष्टी समजा करतायत एक एक वेळ म्हणजे एक एक तास असाच घालतायत. मी किती त्याच्यामध्ये फोकस आहे, मी एखादा तास कसा जास्त चांगल्या पद्धतीने युटिलाइज करतो, हे तुम्हाला बाकी लोकांपेक्षा काय करणार आहे पुढे घेऊन जाणार आहे. ठीक आहे, बाकीचे लोक समजा पिकनिक सारखं एन्जॉय करतायत त्याला आणि आपलं बसले झाडाखाली एन्जॉय करतायत, तुम्ही आपलं एक एक पाऊल पुढे चालत आहात. ठीक आहे, तुम्ही आज हा कायदा कव्हर करून टाकला, तुम्ही उद्या दुसरा कायदा कव्हर करून टाकला, तुम्ही उद्या तिसरा कायदा कव्हर करून टाकला. म्हणजे तुम्ही एक एक ज्या काही समजा स्टेप्स आहेत त्या डोंगर चढण्याच्या, त्या तुम्ही काय करत आहात, तुम्ही पास करत आहात. आणि बाकीचे एन्जॉय करणारे लोक समजा एन्जॉय करत आहेत, किंवा बाकीच्या प्रायोरिटी ज्यांची दुसरी आहे, ठीक आहे, ते लोक तिकडे त्याच्यामध्ये काय करत आहेत, एन्जॉय करत आहेत. ठीक आहे, या सगळ्यांपेक्षा आपण जे काही समजा चांगल्या पद्धतीने करू शकतो, हे जर तुम्ही त्याच्यामध्ये करायला तुमची तयारी असेल, तुमची तयारी असलीच पाहिजे. ठीक आहे, आणि मग त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, हे प्रिपेअर करायचं आहे. तर उद्या त्याच्यामध्ये आपण काय करूया, लॉ ऑफ टॉट जो आहे हा आपण त्याच्यामध्ये उद्याच्या लेक्चरपासून आपण ते सुरू करूया.
ठीक आहे, 2 तारखेपर्यंत आपण टॉट पाहूया. 2 तारखेपासून वगैरे आपण काय करूया, कॉन्स्टिट्यूशन आपण त्याच्यामध्ये कव्हर करून घ्या. आणि सोबतच जे पब्लिक हॉलिडेज असतात, या पब्लिक हॉलिडेजमध्ये असे आपण हे इकडचा पोर्शन आपण जास्त कव्हर करणार आहेत, म्हणजे हे मेजर पोर्शन. ठीक आहे, जर समजा इकडचा काही पोर्शन नसेल, पब्लिक हॉलिडे दुसरा एखादा आपल्याला युटिलाइज करायचं असेल, तर मी तुम्हाला टाइम टू टाइम त्याच्यामध्ये तुम्हाला सांगत जाईल. ठीक आहे, तर एवढं सगळं लक्षात ठेवा आणि सगळेच्या सगळे कायदे घेऊन टाका. सगळेचे सगळे कायदे वाचायला सुरुवात करा. आपलं रिव्हिजन चांगल्या अप टू द पॉईंट त्याच्यामध्ये करत राहा. ठीक आहे, टॉट मध्ये सुद्धा मी तुम्हाला ज्या काही गोष्टी लिहून देणार, टॉट मध्ये कसं असतं की बेर ऍक्ट वगैरे नसतात, तर ज्या आपण काही गोष्टी लिहून घेणार आहोत क्लासमध्ये, या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला उद्यापासून काय करणं आहे, रिव्हिजन तुम्हाला त्यामध्ये करणं आहे. मी तुम्हाला 6 ते 7 म्हणतोय, पण 6 ते 7:15 7:30 असं आपलं लेक्चर त्याच्यामध्ये चालत राहील. ठीक आहे, टॉट मध्ये जसं जसं समजा पुढे विषय समजा जसं जसं टॉपिक चालत राहील पुढे, समजा निग्लिजन्स सुरू केला की आपण थांबायचं नाही, 6:15 पर्यंत चालत राहील किंवा 7:30 पर्यंत चालत राहील. म्हणजे जसं आपल्याला पोर्शन त्याच्यामध्ये कव्हर करण्यासाठी अपेक्षित असेल. 6 ते 7 म्हणलोय, 7:30 असं धरून चाला. ठीक आहे, म्हणजे 2-3 तारखेपर्यंत टॉट, 2-3 तारखेपर्यंत आपण टॉट सारखा मोठा विषय आपण कव्हर करणारच आहेत. मग त्याच्यासाठी थोडंसं इकडे तिकडे त्याच्यामध्ये जाऊ शकतं. ठीक आहे, ठीक आहे, थँक्यू ऑल ऑफ यू. अजून काही तुमच्या अडचणी असतील तुम्ही मला त्याच्यामध्ये व्हॉट्सअप वगैरे मेसेज तुम्ही मला टाकू शकता. ठीक आहे, थँक्यू ऑल ऑफ यू. बाकीचं आपण उद्याच्या लेक्चरमध्ये आपण टॉट त्याच्यामध्ये आपण सुरू करूया, म्हणजे फ्रेश सब्जेक्टला. उद्या मी तुम्हाला थोडंसं इंट्रोडक्शन देईल की टॉट नेमकं काय आहे आणि आपण त्याच्यामध्ये सुरू करून टाकूया. ठीक आहे, थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू.